नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी संकल्प पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या संकल्प टूर्स या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो. तर ही जी आपली सिरीज चालू आहे तिचं नाव आहे भूतान स्पेशल टूर, जी संकल्प टूर्सने ऑर्गनाईज केलेली आहे. तर कालच तुम्ही पाहिलं असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून भूतान एंटर केला आणि आजचा आपला स्टे होता फ्युज शॉंगलिंग येथे. मी काल तुम्हाला रूम टूर देखील दाखवली. जर ती बघितली नसेल तर कृपया कालची व्हिडिओ पहा, मग ह्या व्हिडिओवरती जम्प करा. तर आज आणि काल माझ्या पासपोर्टवर स्टॅम्प देखील लागला. पहिला स्टॅम्प होता कारण पहिल्यांदाच आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केलेली. तर तुम्ही बघू शकता हा स्टॅम्प असा भूतानचा. तर मी आता फ्रेश झालोय. सकाळचे 8:15 झाले जवळजवळ आणि खालती ब्रेकफास्ट सुद्धा लागलाय. तर 9ला निघायचा प्लॅन आहे. तोपर्यंत तुम्हाला बाहेरचा एकदा व्ह्यू दाखवतो, रूम मधून काय व्ह्यू दिसतो बाहेर. तर बाजूलाच आपली विंडो आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण फ्युज शॉंगलिंग सिटी दिसत असेल. किती क्लिनलीनेस आहे बघा. रस्त्यावरती कुठे कचरा नाही, काय नाही दिसत. पूर्ण देशात अशीच क्लिनलीनेस आहे असं आम्हाला गाईडने सांगितलं. तर आता मी नाश्ता करायला जातो खालती. दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आहे. बेसिकली इकडे आपलं किचन नाही घेऊन येत आहेत, म्हणून आम्हाला जो हॉटेलवरती जो नाश्ता असतो तोच घ्यावा लागतो, नाश्ता आणि डिनर. तर खालती चला, मी दाखवतो तुम्हाला खालती काय नाश्ता आहे. आता नाश्त्याला जातोय, नाश्ता करू. तर आजचा आपला प्रवास असेल हा थिम्पू येथे. तर थिम्पू ही भूतानची राजधानी आहे. तर जवळजवळ 170 किलोमीटरचा प्रवास असेल. तर आता आपण चाललोय नाश्ता करायला. बघू नाश्त्यात ब्रेकफास्ट मध्ये काय आहे दाखवतोच मी तुम्हाला. हे आपला रेस्टॉरंट आहे, बघू शकतो. वॉटरमेलन आहे, पराठा आहे, पोहे, ब्रेड, बटर. आता आपण नाश्ता करायला बघतोय. की वॉटरमेलन घेतला, पराठा घेतला, नंतर थोडे पोहे घेतलेत आणि दही घेतलं. तर मी फटाफट नाश्ता करतो. हमारा नाम है पेमा। हाँ, तो अब हम करने वाला है शशि खदर सेरेमनी। शशि खदर सेरेमनी को मतलब है ऑस्पिशियस काफ। करेक्ट वेरी गुड। तो हम जब भी हम कोई इम्पोर्टेंट सेलिब्रेशन करता है ना, जैसे कि गेस्ट रिसीव करना है, जैसे कि किसी को प्रमोशन मिला है, सब कुछ ऐसे ही करता है। तो आज तो आप सब इधर में हमारा गेस्ट जो आया है, ये सेरेमनी आप लोगों के लिए वेलकम करता है। थैंक यू। तो हम जिम्बल एक्सो बोलेगा, आप लोग कटिंग से बोलना। कटिंग से हाँ। जो हमारा भूटान का देश जो है एक छोटा सा देश है, वो नॉर्थ में चाइना आता है और साउथ में इंडिया। तो अभी तो हम इधर फिंसिलिंग टाउन में है। तो ये फिंसिलिंग टाउन तो यही साउथ में है, साउथ बॉर्डर में। तो इस गेट की पीछे हम कल जो आया था, इस वॉल के पीछे जो है इंडिया है, इधर साइड में भूटान। तो भूटान में कुछ भी स्पेशल नहीं है। आप कोई मॉडर्नाइजेशन जैसा आप सोच रहे, कुछ नहीं है। सिर्फ नेचर है और हमारा GNH का कॉन्सेप्ट जो है, आप लोगों को सुकून ढूंढना है, आप पीस ढूंढना है, नेचर के साथ कनेक्ट करना है, तो भूटान आपके लिए अच्छा है। और एक भूटान का एक यूनिक बात है कि भूटान तो वर्ल्ड का लौटा कार्बन नेगेटिव कंट्री है। मतलब भूटान का जो अंदर कार्बन डाइऑक्साइड बोलता है ना, वो धुआं सब
इससे ज्यादा तो हमारा नेचर जो है कार्बन डाइऑक्साइड ज्यादा एब्जॉर्ब कर लेता है। एक बात यह है कि हमारा भूटान के अंदर कंट्री डेवलपमेंट को अब पैसा से नहीं, लोग की खुशी से बैलेंस करता है। अब यही बात है। तो आप लोग को कोई क्वेश्चन है तो हमसे पूछ लीजिए, रास्ते में कुछ क्वेश्चन होगा हमसे पूछ लीजिए, ठीक है? तर मित्रांनो, तर आता आपण फ्युएल वरून निघालेलो आहे बसने. तर आता बस आपल्या दोन्ही बस आल्या टाइमवर आणि छोटी गाडी एक आलेली आहे. तर आता आपण चाललोय थिम्पूला, जी भूतानची राजधानी आहे. तर थिम्पू इथून ऑलमोस्ट 160 किलोमीटरची आणि 5 आवर्सची जर्नी. तर मगाशी गाईडने तुम्हाला माहिती दिलीच असेल की भूतान काय आहे आणि कशासाठी लोक येतात. तर बेसिकली इथे पोल्युशन आहे तो काहीच नाही. पोल्युशन पूर्ण, तुम्हाला ऑक्सिजन शुद्ध हवा खायची असेल तर भूतानला येतात आणि नेचर अनुभवायचं असेल तर भूतानला व्हिजिट करा तुम्ही पण. आणि आता आपल्या गाडीत ऑलमोस्ट सगळे लेडीज आहेत, 17 लेडीज आहेत आणि 2 आम्ही मुलं आहोत. कारण की बॅलन्स होण्यासाठी त्या गाडीत पण 19 जण, या गाडीत पण 19 जण जायला पाहिजे. आणि जी 14 जण आहेत आपली ती छोट्या गाडीत आहेत. तर ते बॅलन्स होण्यासाठी आपण आम्हा दोघांना यावं लागलं. पण ठीक आहे, चेकपोस्ट पार होईपर्यंत एकदा का चेकपोस्ट पार केला आम्ही, 1-1.5 तासानंतर चेकपोस्ट येईल. तिथे आमचे सगळ्यांचे पासपोर्ट वगैरे गाईडने कलेक्ट केले, ते व्हेरीफाय झाले की मग आम्ही थिम्पूकडे रवाना होऊ. तेव्हा बाकीची जी मुलं आहेत त्या गाडीत 2 जण ती या गाडीत जॉईन होतील. तर मी दाखवेलच तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही रस्त्याचा अनुभव घ्या. मग किती सुंदर आहे, एकदम कट अँड क्लिअर रस्ते पण इथले सगळ्यात चांगले. कुठे काय घाणबिण नाही टाकली. आणि अजून एक आमच्या गाडीने सांगितलं की जर तुम्हाला कचरा बिचरा काय टाकायचा असेल तर इथे डस्टबिन ठेवलेला आहे, त्यात टाका. कारण की लिटर बाहेर टाकू नका, खराब करू नका बाहेर भूतान, त्यासाठी. आणि त्यांचे स्पेसिफिक टॉयलेट्स ठरलेले आहेत, वॉशरूम्स. तिथे गाडी थांबेल तेव्हा तो सांगेल. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल कसे फ्लॅग्स लावलेले. आता ऑलमोस्ट आपण 45 किलोमीटर्स 45-50 किलोमीटर्स आलो, अजून 100 किलोमीटर्स आहे. पण तुम्ही बघू शकता क्लायमेट कसा एकदमच चेंज झालाय. वरती काळे ढगा आलेले आहेत, पाऊस पडण्याचे पण चान्सेस आहेत. पण गाईड बोलतोय की फॉगच्या कारणामुळे तो असं वातावरण झालंय. पुढे फॉग लावू शकतो. आणि थंड तर आता बाहेर हवा बघायला गेलं तर खूप जास्त थंड आहे. आणि रोड पण एकदम स्मूथ रोड आहे, कुठेही काय थंड नाही. कालच मी म्हटलेलो ब्लॉगमध्ये की भूतानचा जो रोड आहे तो टॉप क्लास रोड आहे. तर त्यामुळे आता बघू जसं जसं पुढे जातं तसं तसं अजून थंडी वाढेल. तोपर्यंत तुम्ही इथे तर व्ह्यूजची काही कमी नाही. प्रत्येक तुम्ही जिथे बघाल तिथे व्ह्यूज आहेत. आणि एक गोष्ट काल सांगायची राहून गेली तुम्हाला की जो इथे HDF चार्ज आहे तो अराउंड 1200 रुपये पर पर्सन इंडियनसाठी. फक्त हे इंडियनसाठीच आहे. आता इथे पाऊस पडायला चालू झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला. पावसाचे काही ड्रॉप्स आहेत, रेड ड्रॉप, जे आपल्या विंडशील्डवर लागले आहेत. आणि समोर तर एकदमच क्लायमेट चेंज झालेलं आहे. वरती बघू शकता, तिथे आम्हाला जायचं आहे. पूर्ण क्लायमेट चेंज झालेलं आहे. कारण की डोंगराचा, माउंटनचा हाच एक चांगलं पाहत आहे की इथे कधी क्लायमेट चेंज होतं. आणि एवढं चांगलं वाटतं ना सध्या की शब्दात म्हणजे असं म्हणतात. तुम्ही बघा किती चांगलं असं म्हणजे नेचर दिसतोय आपल्याला. आणि आत्ताच मला अजून एक गोष्ट कळाली की ते जे आपल्यासोबत विमा गाईड आहे, त्याला गाईडचं म्हणायचं असेल तर इथे भूतानमध्ये कोर्स करावा लागतो, त्याशिवाय गाईड नाही बनतात. आता आपल्या मुंबईमध्ये आपल्या इथे आपल्या कोणी स्कीमतून गाईड देतात. तर आपण विचारू त्याला कोर्सबद्दल काही डिटेल्स, काय आहे काय नाही. तो केवळ आपला कोर्स कितने महीने का रहता है? वो 6 महीने के लिए रहता है.
और 2 एग्जाम देना पड़ता है। वो यानी एक थ्योरी एग्जाम देना पड़ता है और एक प्रैक्टिकल एग्जाम देना पड़ता है। तो उसके बाद आपको जो लाइसेंस है वो मिलता है, जो नीचे लाइसेंस मिलता है। तो उसके बाद ही आप ये कर सकते हो। अगर बिना कोर्स किए आप गाइड का मतलब गए तो फिर क्या उसका क्या रहता है? उसका तो वो शोर से नहीं बता सकता है हम, पर वो थोड़ा फाइन सब लग जाएगा। तो मतलब कोर्स कंपलसरी है, गाइड का कोर्स तो कंपलसरी है। इधर पे हमारा जो टूरिज्म का वो पॉलिसी जो है, इधर पे क्वालिटी टूरिज्म बोलता है। अब हमारा गेस्ट लोग आता है ना इधर में, वो क्वालिटी सर्विस देना पड़ेगा, इसीलिए गाइड लाइसेंस तो मैंडेटरी है इधर भूटान में। और एक चीज सुना था कि ये भूटान को जो मतलब भूटान किससे चल रहा है, भूटान को मनी कहाँ से मिलता है, करेंसी कहाँ से मिलता है, पैसा कहाँ से कमाते हैं? आपको इनकम के बारे में, इनकम सोर्स ऑफ इनकम इधर में जो हमारा हाईएस्ट रेवेन्यू जनरेट होता है वो हाइड्रो इलेक्ट्रिसिटी से होता है, अब हाइड्रो पावर से। अब दूसरा तो टूरिज्म से ही आता है। ये दोनों हमारे भूटान का सबसे हाईएस्ट रेवेन्यू जनरेट करता है। और आपको अभी गाइड करके कितने साल हो गए? अब 1 साल होने वाले हैं। लास्ट ईयर ही हम गाइडिंग किया था। आता लंचला थांबलेलो आहेत, जवळजवळ इथले 1:10 झालेला आहे, 1:10 झालेले आहेत आणि आपण लंचला थांबलेलो आहे। हा रेस्टॉरंट आहे आपला लंचचा, समोरच गाडी झाली आणि भूतानमध्ये गाईड बोलत होता की लंचचा टाइम असतो 1 ते 2 आणि समोरच इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे आणि पुढे स्तूप आहे। त्या स्तूपा बघायला आपण जाणार आहोत आणि इथे मोस्टली मी मेनू बघून आलो तर मोस्टली फ्राईड राईस, नूडल्स, मोमोज असंच भेटतं आणि आज आपल्या इथली संकष्टी चतुर्थी आहे, तर त्यामुळे बहुतेक जण फास्टिंगवाले आहेत, पण ज्यांचं फास्ट नाही त्यांनी व्हेज काहीतरी ऑर्डर केलं, व्हेज फ्राईड राईस आणि व्हेजमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपली सगळी गँग आहे, मंडळी आहे आणि इथे आता जेवणाचा वाट बघतो। हो गया का? आता आपण इथे जेवायला थांबलेलो, तर जेवण इथे चीज पोटॅटो वगैरे, इथे चीज जास्त खातात, चीज आणि राईस, तर ते होतं। तर मला जमलं नसतं म्हणून मी, आणि प्रवास करायचा अजून 4 तासाचा, म्हणून मी इथे नूडल्स मागवलेले आहे। तर आपण नूडल्स खाऊ आणि हा चाय पितोय समोर आपला आमचा गाईड, तर नूडल्स खाऊ आणि जर रस्त्यात काय भेटलं तर मी तुम्हाला सांगेल पुढे अपडेट। रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर स्तूपा बघायला जायचं आहे, ते बघायला जाऊ। तर आता आपण आलोय इथे स्तूपांच्या तिथे, तर आपला जो गाईड आहे तो इन्फॉर्मेशन देईल। तर आता सगळेजण इथे जमतील। तो ठीक है, इधर जगह का नाम है गेदू। तो ये आप दिख रहा है ना, ये सब स्टूपा बोलता है। स्टूपा तो बॉडी, स्पीच एंड माइंड रिप्रेजेंटेशन ऑफ बुद्धा होता है। तो इधर में जो 8 स्टूपा है वो हमारा बुद्धा का 8 मेजर इवेंट, उसका जन्मदिन से लेकर उसका गुजर जाने तक का वो 8 इवेंट्स को रिप्रेजेंट करता है। टाउन दिख रहा है ना आप लोगों को, ये गेदू टाउन है। और वो लेफ्ट साइड में दिखेगा तो एक बिजनेस कॉलेज दिखेगा, गेदू कॉलेज ऑफ बिजनेस स्टडीज। लेफ्ट साइड में बिजनेस कॉलेज। तिथे आम्हाला रस्त्याला लागूनच एक वॉटरफॉल दिसलेला आहे, मोठं नाही छोटं, ते बघू शकता वरतून पाणी पडतंय। मगाशी इथे एक ट्रक होता, त्याला धुवत होते म्हणून आम्ही कॅमेरा नाही चालू केला, आता बघू शकता तुम्ही। आणि बरेचसे असे वॉटरफॉल बघायला भेटले आम्हाला येताना, पण ते थोडे लांब होते, पण हा रस्त्याला लागूनच होता
म्हणून गाडी थांबवली. बघून घेऊ. पाणी तर पडतंय चांगलं असं आणि खूप सारे सिनरी, खूप सारे व्ह्यूज पॉइंट बघायला भेटले. त्या साईडला खाली खोलदरी आहे. तर एक वॉटरफॉल मगाशी तुम्हाला बोललो इथे खोलदरी होती या साईडला. इकडून काय व्ह्यू दिसतोय, एक नंबर व्ह्यू आहे. त्याच्या लागूनच आपला वॉटरफॉल. इथे आपल्या ग्रुप टूर मेंबरचं फोटोशूट चालू आहे. जरा फोटो काढतात त्यासाठी थांबलोय. फोटो काढून झाला की निघूच. तिथून अजून गाईड बोलतो की 2 तास लागेल, 1.5-2 तास लागेल. तर बघू पोचलो की मग आता बघू नदीत काय दिसलं तर नाही तर मग पोचल्यावर रूम वरतीच भेटतो मी तुम्हाला. आता वाजले जवळजवळ 6:30 आणि ऑलमोस्ट आपण आता थिम्पूला पोहोचतोय. इथे मोठा गेट पण आहे, पाहू शकता तुम्ही की थिम्पू चांगला असा गेट होता. चांगला असं वेलकम झालेलं आहे आपलं. आता आपण ऑलमोस्ट थिम्पू 9 किलोमीटर आहे इथून. तर 6:30 वाजले. 7 वाजेपर्यंत आपण हॉटेल चेक इन करू. माझा तरी असा अंदाज आहे ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे फक्त सिटीमध्ये. तर 7 वाजेपर्यंत हॉटेल चेक इन करू. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलोय हॉटेलमध्ये आणि आपण चेक इन सुद्धा केलेलं आहे. तर मी तुम्हाला रूम टूर दाखवतो. की मॅनेजरची रूम आहे म्हणून इथे एक्स्ट्रा मॅट्रेस, एक्स्ट्रा बेड वगैरे टाकलेला आहे. तर मी तुम्हाला रूम टूर दाखवतो. नंतर आपण जाऊ खालती जेवण करायला. आता वाजलेत जवळजवळ 8 वाजायला आलेत आणि थंडी खूप जास्त येते. म्हणून तुम्ही बघू शकता की रूममध्ये फॅन देखील नाही आहे, परंतु हीटर आहेत रूममध्ये. कारण की इथे थंडी म्हणजे ऑलमोस्ट 10 डिग्री टेम्परेचर, 10च्या पण खालती असेल. त्यामुळे हीटर आहे इथे. ही आपली मोठी स्पेशियस रूम आहे. तर इथे बघू शकता इथे पाण्याच्या बॉटल आहेत, परत टी वगैरे कप. आपला वॉशरूम पण एकदम चांगला आहे. ड्रायर वगैरे सगळं आहे इथे बघू शकता. गीझर वगैरे सगळं आहे. खूप चांगला असा वॉशरूम पण आहे. नंतर इथे टीव्ही आहे मोठी, सोफा आहे, परत कबड आहे आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतो. व्ह्यू चांगला असेल मला तर वाटतंय. तर तुम्ही बघू शकता पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो इथे. तुम्ही बाहेर कुठून तरी जायला रस्ता असेल तर मी चेक करतो त्या साईडवर आहे का. इकडून बाहेर देखील जायला जागा आहे, रस्ता आहे. तर तुम्ही चेक करू शकता पूर्ण सिटी दिसते आपल्याला इथून, थिम्पू सिटी. इथे बसायला जागा. तर चांगला असं व्ह्यू पण आहे रूम मधून. तर आता मी फ्रेश होतो आणि जेवायला जातो. जेवण करतो तिथे तुम्हाला परत भेटतो. आपण आता जेवायला आलेलो आहे. तर बघू काय जेवायला. पापड आहे, त्याच्यानंतर सॅलड आहे. सॅलड संपलाय. मी लेट आलोय, सगळ्यात लेट मीच आहे. ते गरम पाणी आहे कारण की थंडी जास्त आहे मी बोललो. तर डाळ आहे आपली, पोटॅटोची भाजी आहे, बटाट्याची भाजी, नंतर मिक्स व्हेज आहे, मिरच्या आहेत आणि ते पनीर मटारची भाजी आहे, राईस आहे आणि इथे चपाती आणि इथे पण पाणी. तर आजचा आपला हा मेनू आहे. तर मी जेवतो पटापट आणि मग नंतर मी तुम्हाला आपण व्लॉग एंड करू तेव्हा मी तुम्हाला भेटतो. इथे बघू शकता आपली सगळी मंडळी जेवतात. तर मी जेवतो आणि मग व्लॉग एंड करायला नंतर येतो. चला, आपलं आता जेवण झालेलं आहे. जेवण झालं, मस्तपैकी जेवण केलं आणि आता रूम मध्ये आलो. कारण खालती खूप जास्त थंडी वाजत होती म्हणून रूम मध्ये हीटर आहे. तर रूम मध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो मी आणि आता झोपायचा ऑलमोस्ट टाइम झालेला आहे. कारण उद्या आपल्याला सकाळी लवकर 7 वाजता ब्रेकफास्ट करायचा आणि 8ला काही करून निघायचं आहे. म्हणून भेटू आपण उद्याच्या व्लॉग मध्ये नक्कीच. तर बाय बाय, टेक केअर. आणि प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि तुम्हाला कंटेंट आवडतोय. आणि तसंच आम्ही कंटेंट डिलिव्हर करत राहू तुमच्यापर्यंत. तर म्हणून प्लीज
चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बाय बाय. चला संकल्प टूर सोबत जग फिरूया.